नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओ आहे कॉची इंटिग्रल थेरम। बघा हा पण आयएमपी आहे। बघा हा पण आयएमपी पॉइंट आहे तुमच्याकडे। याच्यावर पण तुमच्याकडे 4 आणि 6 मार्काला क्वेश्चन विचारला जातं आणि 2 किंवा 1 मार्काला एमसीक्यू मध्ये विचारला जातं। बघा आता कॉची इंटिग्रल थेरम काय सांगतो की तुमच्याकडे जर एखादा फंक्शन एनालिटिकल असेल विदिन अ सिंपल क्लोज कॅन्टर सी, देन इंटिग्रेशन ओव्हर सी एफ ऑफ झेड इक्वल टू डी झेड काय असतो तुमच्याकडे 0। हा तुमच्याकडे थेरम आहे। आता कॉची इंटिग्रल थेरम इज ऑल्सो कॉल्ड, त्याला म्हणतो आपण कॉची गारशॅट थेरम। आता याच्यावर आपण पाहूया एक्झाम्पल। बघा आता फर्स्ट एक्झाम्पल काय तुमच्याकडे की व्हेरीफाय कॉची इंटिग्रल थेरम। हा क्वेश्चन बऱ्याचपैकी आलेला आहे। बघा आयएमपी आहे, हा एक येतो किंवा एक तर एफ ऑफ झेड इक्वल टू झेड स्क्वेअर येतो। ठीक आहे, आता आपल्याला व्हेरीफाय करायचे कॉची इंटिग्रल थेरम एफ ऑफ झेड इक्वल टू झेड प्लस 1 अराउंड द कॅन्टर मॉड ऑफ झेड इक्वल टू 1। आता मॉड ऑफ झेड इक्वल टू 1 म्हणजे काय की झेड हा सेंटर तुमच्याकडे 0 आहे, रेडियस 1चं काय तुमच्याकडे सर्कल। आता मी ज्यावेळेस याला अँगलमध्ये कन्वर्ट करेल तर हा 0 टू काय तुमच्याकडे, हा 0 टू पाय, नंतर हा 2 पाय, तर 0 टू 2 पाय मध्ये हा पूर्ण कंप्लीट राऊंड होतो। ओके, तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला बघा की कॉची इंटिग्रल थेरमनुसार जर सॉल्व्ह करायचं असेल तर याचा आन्सर 0 येणार आहे। तर आपण याला फक्त सॉल्व्ह करूया। याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला की गिवन बघा कॅन्टर सेट सी इक्वल टू मॉड ऑफ झेड इक्वल टू 1 विच इज सिंपल क्लोज कर्व आहे ॲज एफ ऑफ झेड इक्वल टू 1, झेड प्लस 1 इज अ ॲनालिटिकल फंक्शन। ओके, तर हे ॲनालिटिक असेल तर याचं जे इंटिग्रेशन आहे ते किती येणार आहे आपल्याकडे 0 आहे। आपल्याला हे दाखवायचं आहे आता। ओके, तर दाखवूया आपण। तर त्यासाठी काय करायचं, पहिलं झेडमध्ये ज्या व्हॅल्यू आहेत त्या पूर्णपणे कन्वर्ट करायच्या थीटामध्ये। कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, थीटामध्ये। थीटामध्ये कन्वर्ट करताना काय करायचं, झेड इक्वल टू काय पुट करायचं, ई रेस टू आय थीटा पुट करायचं। ओके, आता ज्यावेळेस आपण इंटिग्रेशनमध्ये पुट करतो त्यावेळेस तुमच्याकडे बघा आता डी झेड आहे, तर डी झेडचं पण व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आणि झेडची पण व्हॅल्यू काढायची। तर झेडची तर आपण थीटामध्ये मानली काय, ई रेस टू आय थीटा। आता आपल्याला डी झेडची व्हॅल्यू काढायची, दोन्ही साईडचा डेरिव्हेटिव्ह घ्या। झेडचा डेरिव्हेटिव्ह डी झेड, ई रेस टू आय थीटाचा डेरिव्हेटिव्ह किती, ई रेस टू आय थीटा, नंतर आय थीटाचा डेरिव्हेटिव्ह किती आय, कारण विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं आपल्याला डी थीटा। बघा डी झेडची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं, ई रेस टू आय थीटा इंटू आय डी थीटा। आता फक्त या क्वेश्चनमध्ये व्हॅल्यू पुट करूया आपण। बघा आपल्याकडे क्वेश्चन फंक्शन काय होता, झेड प्लस 1 डी झेड इक्वल टू 0। आता आपण काय करूया, पुट केलं बघा झेडची व्हॅल्यू ई रेस टू आय थीटा आणि डी झेडची व्हॅल्यू किती आहे, ई रेस टू आय थीटा आय डी थीटा। तर व्हॅल्यू पुट करूया आता फंक्शनमध्ये। बघा झेड प्लस 1 इंटू डी झेड, झेडची व्हॅल्यू किती आहे, ई रेस टू आय थीटा, 1 ला 1, पर डी झेडची व्हॅल्यू किती आपल्याकडे, ई रेस टू आय थीटा आय। आता आय जो आहे तो आपण व्हॅल्यू पुट केल्यानंतर आय कॉन्स्टंट आहे, तो बाहेर आला। ठीक आहे, म्हणजे असंच ठेवा बाहेर, चालतं। आता ई रेस टू आय थीटा जर मल्टिप्लाय केलं तर काय तुमच्याकडे ई रेस टू आय थीटा इंटू बघा इथं ई रेस टू आय थीटा इंटिग्रेशन इंटू ई रेस टू आय थीटा। ओके, प्लस या ई रेस टू आय थीटाने या 1 ला मल्टिप्लाय करा तर किती तुम्ही ई रेस टू आय थीटा इंटू आय डी थीटा। तर ई रेस टू आय थीटा, ई रेस टू आय थीटा किती झाला, ई रेस टू आय थीटा प्लस ई रेस टू आय थीटा इंटू आय डी थीटा। आता त्याचं आपण इंटिग्रेशन काढूया। बघा लिमिट कसं येईल तुमच्याकडे 0 टू 2 पाय, का कारण सर्कलमध्ये पूर्णपणे जर थीटामध्ये अँगलमध्ये केला तर अँगल काय येतो तुमच्याकडे 0 टू 2 पाय। आता हे केल्यानंतर बघा काय तुमच्याकडं आय तर बाहेर आला। आता याचं इंटिग्रेशन काढूया, ई रेस टू आय, बघा इंटिग्रेशन ऑफ ए एक्स डी एक्स असेल त्याचं इंटिग्रेशन किती येतं, ई रेस टू ए एक्स अपॉन ए, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू कोण येतं एक्स असेल तर इथं कोण येतं विथ रिस्पेक्ट टू तुमच्याकडं थीटा आहे, तर काय नाही ई रेस टू 2 थीटाचं किती येईल तुमच्याकडं, ई रेस टू 2 आय थीटा अपॉन 2 आय, 2 आय कॉन्स्टंट आहे। परत सेम याचं ई रेस टू आय थीटाचं ई रेस टू आय थीटा आणि आय काय कॉन्स्टंट खाली आला। ठीक आहे, इथं पण आय आहे इथं पण आहे, तर मी आय कॉमन काढतो, किती राहिलं तुमच्याकडं 2 ई रेस टू 2 आय थीटा प्लस ई रेस टू आय थीटा अपॉन इथं काय तुमच्याकडं 2 आहे, दोघातून आय कॉमन काढल्यानंतर काय झाला आय, आय आय कॅन्सल। बघा अप्पर लिमिट आणि एकदा लोअर लिमिट। आपण ज्यावेळेस इंटिग्रेशन काढतो त्यावेळेस अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुट करायचं। आता बघा आता एकदा मी काय करणार, आता अप्पर लिमिट पुट करणार, इथं अप्पर लिमिट पुट करा काय तुमच्याकडे ई रेस टू 2 आय। आता थीटाची व्हॅल्यू किती तुमच्याकडे अप्पर लिमिटमध्ये 2 पाय अपॉन 2 प्लस सेम ई रेस टू आय थीटा आय इंटू थीटाची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं 2 पाय। ठीक आहे, हे झालं अप्पर लिमिट पुट केलं आपण, मायनस आता लोअर लिमिट किती आहे 0, तर सेम पुट करा किती ई रेस टू 2
आय थिटाची व्हॅल्यू किती आहे 0/2 प्लस ई रेस टू आय इंटू 0, ठीक आहे 0 पुट केलं तर बघा ई रेस टू किती झाला हा ई रेस टू 4i/2 प्लस ई रेस टू किती 2i/, हे झालं नंतर मायनस ई रेस टू 0/2 मायनस, आता ह्या मायनसने मल्टिप्लाय करा मध्ये तर किती तुमच्याकडं ई रेस टू 1. आता काय बघा ई रेस टू 2π हे किती तुमच्याकडं ई रेस टू 2n π असेल, 2च्या मल्टिपलमध्ये पाय असेल तर याची व्हॅल्यू येते 1. मग ते 4π म्हणजे 2च्या मल्टिपलमध्ये याची व्हॅल्यू किती असणार आहे 1. बघा 1 हा 2 खाली आला का 2 खाली, परत सेम ई रेस टू 2π मल्टिपलमध्ये असेल तर व्हॅल्यू किती असते 1 म्हणून 1. परत ई रेस टू 0ची व्हॅल्यू 1/2 हा -1 1/2 प्लस 1 -1/2 कॅन्सल प्लस 1 आणि -1 कॅन्सल तर राहिलं 0. तर कॉची इंटिग्रल थेरमनुसार याचा किती आला तुमच्याकडे आन्सर 0. तर आपण याला काय केलं व्हेरीफाय केलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेम f(z = z²). ठीक आहे सेम क्वेश्चन आहे बघा, आपण z = काय पुट केलं होतं, कोणताही क्वेश्चन असेल तर सेम ई रेस टू आय थिटा आणि dz काय आला होता आपल्याकडं ई रेस टू आय थिटा इंटू आय डी थिटा. ओके क्वेश्चनमध्ये पुट करायचं बघा, इंटिग्रेशन काय तुमच्याकडे z² dz. आता तुमच्याकडे मॉड ऑफ z = 1 असेल तर 0 टू किती येणार आहे 2π इक्वल टू पुट करूया आता इंटिग्रेशन 0 टू 2π. आता z² म्हणजे काय तुमच्याकडे ई रेस टू आय थिटा, ओके रेस टू किती स्क्वेअर इंटू आता dz ची व्हॅल्यू किती तुमच्याकडं ई रेस टू आय थिटा इंटू आय डी थिटा. फक्त व्हॅल्यू पुट केलं बघा, ई रेस टू आय थिटा म्हणजे किती 0 टू 2π, ई रेस टू आय थिटा स्क्वेअर म्हणजे किती ई रेस टू 2i थिटा इंटू ई रेस टू आय थिटा आय डी थिटा इक्वल टू सेम. आता बघा 0 टू 2π आहे ई रेस टू 2i थिटा आणि आय थिटा किती ई रेस टू 3i थिटा आय इंटू डी थिटा. याचं इंटिग्रेशन घेऊया, आय तर कॉन्स्टंट आहे बाहेर आला अपॉन ई रेस टू 3i थिटाचं ई रेस टू 3i थिटा अपॉन 3i झालं. अप्पर लिमिट किती आहे 2π आणि लोअर लिमिट आहे 0. आता तुमच्याकडे काय इथं आय कॅन्सल झाला, राहिलं काय तुमच्याकडं बघा 1/3 बाहेर आला. आता ई रेस टू 2π ची व्हॅल्यू पुट करूया, ई रेस टू 3i थिटाची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं 2π अप्पर लिमिट मायनस ई रेस टू 3i 0 लोअर लिमिट किती आहे 0. तर 1/3 इंटू ई रेस टू 3π आहे म्हणजे किती ई रेस टू 6π. बघा 2π मल्टिपलमध्ये आता आन्सर किती येतो 1. नंतर ई रेस टू हा झाला 0 तर किती 1, तर 1 - 1 0 आन्सर. तर हे पण काय झालं तुमच्याकडं व्हेरीफाय. ठीक आहे सेम या टाईपचे क्वेश्चन काय करायचं तुम्हाला सेम करायचं बघा. आता हा पण क्वेश्चन आहे काय जर ई रेस टू z असेल तर. आता हा क्वेश्चन तर IMP आहे बघा, या तिघापैकी एक क्वेश्चन आलेला आहे, कोणताही क्वेश्चन पेपर उचला तरी तुम्हाला या तिघापैकी एक क्वेश्चन तर येतोच फिक्स 6 मार्काला. तर क्वेश्चन बघा फंक्शन काय दिलंय तुम्हाला बघा f(z = काय दिलाय ई रेस टू z). प्रोसेस तर सेम आहे, तर z = काय पुट करणार आपण ई रेस टू आय थिटा, z ची व्हॅल्यू किती आहे dz इक्वल टू नंतर याला ई रेस टू आय थिटा इंटू आय डी थिटा. ठीक आहे सेम बघा ई रेस टू z डी थिटा. आता हे जे व्हॅल्यू दिले ना त्याने ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला हे सॉल्व्ह होत नाही, त्याची व्हॅल्यू डायरेक्ट आन्सर 0 दिलेली आहे. ओके म्हणून हे क्वेश्चन थोडा मोठा वाटतो, फक्त बघा आपल्याकडे क्वेश्चन इथपर्यंत नसतो, याची व्हॅल्यू आपल्याला निघत नाही म्हणून त्याने डायरेक्ट किती व्हॅल्यू दिलेली 0 त्याने सॉल्व्ह करून दिलेलं आपल्याला. तर मग इथं बघा सेम मॉड ऑफ z आता 0 टू 2π. आता ई रेस टू z ची व्हॅल्यू किती आहे बघा इथं इंटिग्रेशन z dz असतो इक्वल टू 0 टू 2π इंटिग्रेशन 0 टू 2π ई रेस टू z ची व्हॅल्यू किती आहे ई रेस टू किती आहे आय थिटा. ओके इंटू आता इथं dz ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं ई रेस टू आय थिटा इंटू आय डी थिटा. काहीच केलं नाही मी, फक्त व्हॅल्यू पुट केलेलं. आता काय येईल तुमच्याकडे इथं बघा 0 टू 2π. आता ई रेस टू आय थिटा, ई रेस टू आय थिटा म्हणजे काय तुमच्याकडं कॉस थिटा प्लस आय साईन थिटा. ओके आपण ई रेस टू आय थिटा म्हणजे यावरच्या व्हॅल्यूज पुट केली इंटू ई रेस टू आय थिटा आय डी थिटा. ओके बघा हे सेम केलं आपण इथं. आता काय तुमच्याकडं हा सेपरेट झाला, मल्टिप्लिकेशन ॲडिशनमध्ये आहे तर मल्टिप्लिकेशनमध्ये काय सेपरेट ई रेस टू कॉस थिटा इंटू आता बघा आय कुणाबरोबर आहे तुमच्याकडे ई रेस टू आय साईन थिटा आणि हे मग इथं काय ई रेस टू आय साईन थिटा. बघा इथं जर ही टेप समजली नसेल तर मी इथं एक्स्ट्रा करतो 0 टू 2π ई रेस टू काय तुमच्याकडं कॉस थिटा इंटू ई रेस टू आय साईन थिटा इंटू ई रेस टू आय थिटा. ओके
इंटू आय डी थिटा. बघा हे सगळ्यांचं सेपरेट केलं, ॲडिशनमध्ये होतं तर सेपरेट झालं. तर आता बघा इथं आय कोणाकोणाबरोबर आहे तुमच्याकडं. बघा इथं एवढा पार्ट आय बरोबर आहे, तर काय तुमच्याकडे इंटिग्रेशन 0 to 2 पाय कॉस थिटा इंटू ई रेस टू आय बाहेर काढला तर काय राहिलं तुमच्याकडं साइन थिटा प्लस थिटा इंटू आय डी थिटा. आलं का हे. मग हे आल्यानंतर बघा तुमच्याकडे काय करायचं आपल्याचं इंटिग्रेशन काढायचं. तर इंटिग्रेशन कसं काढणार आपण की ई रेस टू आय थिटा प्लस साइन थिटा. तर याचं परत काय तुमच्याकडं एवढा पार्ट सॉल्व्ह केला आपण आयवाला. ई रेस टू कॉस थिटा तर बाहेर ठेवला. काय तुमच्याकडं सेम कॉस थिटा प्लस साइन थिटा आणि प्लस आय साइन थिटा प्लस साइन थिटा. ई रेस टू कॉस थिटाने मल्टिप्लाय केलं तर तुमच्याकडे हा पहिला पार्ट येऊन जातो, त्याची व्हॅल्यू 0 येते. नंतर दुसरा परत ई रेस टू कॉस थिटा याला मल्टिप्लाय केलं तर याची व्हॅल्यू 0 येते. 0 - 0 0. तर हे पण तुमच्याकडे काय झालं व्हेरीफाय झाला. ठीक आहे. इथं जर समजलं नसेल तर अजून एकदा मी हे स्टेप सांगतो. काय झालं तुमच्याकडे बघा इथपर्यंत आलो होतो आपण. ठीक आहे 0 to 2 पाय. आता बघा कॉस थिटा आहे ना, कॉस थिटा आय तुमच्याकडे बाहेरच काढूया इथून. आता ई रेस टू आय साइन थिटा. बघा ई रेस टू थिटा काय असतो, ई रेस टू आय थिटा इक्वल टू काय असतो कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. आता थिटा जागी काय आलं तुमच्याकडं ई रेस टू साइन थिटा प्लस म्हणजे काय तुमच्याकडं ई रेस टू कॉस थिटा सॉरी ई रेस टू थिटा प्लस साइन थिटा आणि प्लस किती तुमच्याकडं आय साइन थिटा प्लस साइन थिटा. म्हणजे थिटा रिप्लेस बाय काय केला बघा, थिटा रिप्लेस झाला आहे तुमच्याकडं थिटा प्लस साइन थिटाने. ओके त्याच व्हॅल्यू पुट केली आपण. आणि ही जी व्हॅल्यू आहे तुमच्याकडे गिवन आहे क्वेश्चनमध्ये याची पण व्हॅल्यू त्यांनी सेपरेट दिलेली आहे. याची व्हॅल्यू 0, याची 0, 0 - 0 इक्वल टू 0. चला थँक्यू. अशा पद्धतीने आपण 3 एक्झाम्पल पाहिलेले आहेत कॉची इंटिग्रल थेरमचे.